Once more! Once more! Once more! मारे गुलाटी है मोरा जिया ओडो पिया तोरे बिन हम अधूरे। आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती ॲस्पायर इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल जो देत असतो. तर सोबतच आपल्याला जे आपले मटेरियल आहे ना तो लागणार आहे ना तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला कॅपकट ओपन करायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर ना आता इथे न्यू प्रोजेक्ट ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आपले जो सगळे व्हिडिओज इमेजेस जे मी दिलेले आहेत ना 3 इमेजेस आणि 2 व्हिडिओज दिलेले आहेत ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तर डाउनलोड केल्यानंतर ना आपला जो बिटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. बिटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर ना आता ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करायचे. इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ओढवण्याचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आपल्याला जो सॉन्ग आहे ना तो इझिली भेटून जाईल. तर आता ह्या सॉन्गवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करून ते बीट्स नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे हा इफेक्ट येत आहे बघू शकता. हा इफेक्ट आल्यानंतर इथे ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. असं हळूहळू थोडं पुढे जायचं आहे मित्रांनो. असं तर अशा प्रकारे आहे ना सगळे बीट्स ॲड करून घ्यायचे व्हिडिओच्या लास्टपर्यंत. बीट्स ॲड केल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आता आहे ना ह्या व्हिडिओवरती मी आहे ना इथे ॲड ओव्हरली 1 ॲड ओव्हरली 2 असं सगळं दिलेलं आहे. तर तिथं आपल्याला आहे ना ओव्हरलीच ॲड करायचे. पण त्याआधी आपल्याला या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून पहिल्या बीटवरती यायचं. त्यानंतर ना इथे स्प्लिट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचं. आता जिथे जिथे बीट्स ॲड केले आहेत ना आपण तिथे तिथे स्प्लिट करायचं व्हिडिओच्या लास्टपर्यंत. त्यानंतर ना आता इथे आपल्याला ॲड ओव्हरलीचं दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला जिथे ॲड ओव्हरली दिलेलं आहे ना तेवढं आपल्याला ओव्हरली ॲड करायचं. त्यासाठी त्या बीटवरती येऊन इथे ओव्हरलीमध्ये जायचं. त्यानंतर ना ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन आपला जो फोटो आहे ना त्याला क्रॉप करायचा आहे 1:1 रेशोमध्ये. तर मी हे क्रॉप केलेलं आहे बघू शकता. तर असं क्रॉप करून ॲडवरती क्लिक करायचं तो फोटो. त्यानंतर ना इथे पुढच्या बीटपर्यंत ह्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर ना थोडंसं झूम करायचं उगं. त्यानंतर ना आपला जो इथे ओव्हरली ना तो ॲड होऊन जाईल. तर आता ह्याच ओव्हरलीला डुप्लिकेट करायचं आपल्याला. ते थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ना डुप्लिकेटचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून तर जिथे दुसरीकडं ॲड ओव्हरलीचं ऑप्शन दिलेलं आहे ना तिथे आपल्याला इथे ॲड करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो इथे दिलेले आहे. तर असं सगळं तुम्ही पहिला बीट्स ॲड करून घेतल्यानंतर ना बरोबर तुम्हाला सगळे इथे लेयर्स सगळे ॲड करून घेता येतील. तर आता इथे ॲड केल्यानंतर ना आता इथे या लेअरमध्ये आपल्याला आपला फोटो इथे रिप्लेस करायचा. त्यासाठी पहिल्या फोटोवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचं आता. त्यानंतर ना फोटोजमध्ये जाऊन आपला जो 9:16 रेशोचा फोटो आहे ना तो इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर ना असंच दुसऱ्या लेअरवरती सुद्धा येऊन रिप्लेसवरती क्लिक करून आपला जो 9:16चा आत्ता जो केलेला 9:16 रेशोचा फोटो आहे ना तो तिथे रिप्लेस करायचा. असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत रिप्लेस करून घ्यायचे. तर मी आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळ्या फोटोज आहेत ना ते स्प्लिट करून घेतो रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी आणि इथे दुसरा फोटो रिप्लेस करून घेतलेला आहे सगळं व्हिडिओच्या लास्टपर्यंत. तर आता आहे ना आपल्याला पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती यायचं. त्यानंतर ना ट्रेंडिंगमध्ये येऊन थोडंसं खाली स्क्रोल करून पुल इन नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ते सिलेक्ट करून ते वर यायचं. त्यानंतर ना अप्लाय टू ऑल नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपल्याला पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर ना इनमध्ये येऊन ते ग्रे मास्क नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या लेअरवरती आपल्याला ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रेक्टँगल आउट नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 3 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं. आता त्यानंतर ना झूम 1 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये जायचं. आता त्यानंतर ना स्प्लिट नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो इथे ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे.
9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 10 सेकंडच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं आपल्याला इथे डायनॅमॅटिक कॉम्पोसाईट नावाचा जो इफेक्ट आहे ना तो इथे सिलेक्ट करायचं आहे ॲनिमेशन, मग ॲड करायचे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून. त्यानंतर ना आता 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचे. त्यानंतर आउट ऑफ द बॉडी नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये येऊन ग्रे मास्क नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर आता आपल्या ना ॲनिमेशन्स आणि जे ट्रान्झॅक्शन असतात ना ते सगळे ॲड करून झालेले आहेत. तर आता फक्त आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. पण ते इफेक्ट्स ॲड करण्यासाठी आपल्याला ओव्हरलेला जे ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत ना ते राहिलेले आहेत. त्यासाठी या ओव्हरलेवरती क्लिक करून आता जे ते आपले जे फोटो ॲड केलेले आहेत ना ओव्हरलेमध्ये ते आपल्याला सिलेक्ट करून ॲनिमेशन्समध्ये जायचं. कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्टून नावाचा ॲनिमेशन आणा तो इथे ॲड करायचं पहिल्या ओव्हरलेवरती. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता दुसऱ्या ओव्हरलेवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्टून 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्टून 4 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपले जे इथे ओव्हरले आहेत ना ते ॲड म्हणजे ॲनिमेशन ॲड होऊन जातील. तर आपल्याला आणखी एक ओव्हरले ॲड करायचं तो म्हणजे आपल्या ह्या PNGचा तर म्हणजे ह्या इमोजीचा. तर आता ते ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला येऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करून फोटोजमध्ये जो मी जो इथे इमोजीचा जो PNG दिलेला आहे ना तो इथे ॲडवरती सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करून 2 बोटांनी असं मोठे करायचे. त्यानंतर ना त्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत घ्यायचे. तर आपले ओव्हरलेज आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता फक्त आपल्याला आहे ना इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इथे इफेक्ट्समध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना डेकोरमध्ये यायचे. डेकोरमध्ये आल्यानंतर ना गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तिथे आपल्याला ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन नाईट क्लबमध्ये येऊन शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला सुद्धा व्हिडिओच्या लास्टपर्यंत घेऊन ॲडजस्टवरती क्लिक करायचे. याची स्पीड आहे ना 5% ठेवायची. त्यानंतर ना इंटेन्सिटी याची 10%च्या आसपास ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर आपल्याला हे 2 इफेक्ट्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता इथे 2 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना स्प्लिटमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ह्याला ॲड करायचे. त्यानंतर ना ह्या लेअरच्या मध्यभागी येऊन ॲडजस्टवरती क्लिक करून आपला जो इमेजच्या मानाने आपले हे व्हर्टिकल आहे ना ते ॲडजस्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर आता आणखी एकदा आहे ना 8 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आणखी एकदा स्प्लिटमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून ते ॲड करून घ्यायचे. व्हर्टिकल आपल्याला कसा हवा आहे तसं सेट करायचे. तर ते 10 सेकंडच्या बीटवरती सुद्धा तोच आपल्याला इथे इफेक्ट ॲड करायचे. तर आता हे 3 इफेक्ट ॲड केल्यानंतर ना लगातार 3 इफेक्ट 3 लेअर मिरर ॲड केल्यानंतर ना 8 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन फेड इन नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ते पुढच्या बीटपर्यंत ह्याला ॲड करायचे. त्यानंतर ना आता आपला जो व्हिडिओ आहे तो इझिली अशा प्रकारे बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटावं पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय श्री राय.